देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे देशभक्त आणि क्रांतीवीरांना शाही मानाचा मुजरा करून जिल्हा अधिकारी तथा निर्वाचन अधिकारी, शालेय शिक्षण विभाग, त्याचबरोबर स्वीप, राष्ट्रीय सेवा योजना, दयानंद शिक्षण संस्था लातूर संचलित दयानंद कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे आणि विद्यार्थी आपल्या समोर सादर करताय मतदार जनजागृतीचा पोवाडा। जय जय भारत माता, जय जय भारत माता, संविधान देवता वंदन करतो तुझ आता। डफावर थापतून तुन्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, मतदान जागृतीचं गात गुणगान जी जी जी। आदि नमन भारत मातेला, आदि नमन भारत मातेला, क्रांतीवीराला, वीर जवानाला, वीर पुरुषाला। लातूर जिल्हा लातूर तालुक्याला मुक्कामे दयानंद कॉलेजाला शाहिरान साज चढविला, पूर्ण चढवणी शाहिरीचा झाला। शाहीर जगदाळ गातो पवड्याला जी जी जी। जब तक ऊंचा न हो जमीर का दिया, आंखों को रोशनी नहीं मिलती। लेने से ताजो तख्त मिलते हैं, लेकिन मांगने से भीख भी नहीं मिलती। याच काव्य पंक्तीच्या आवेशाने हजारो वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 या सोनेरी दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं। शेकडो वर्ष परकीयांच्या अन्याय अत्याचारात दबलेल्या जनतेने मोकळा श्वास घ्यावा, यासाठी आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केला। स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता या चतुसूत्रीवर आधारलेले संविधान ज्यांनी आपल्याला अनेक अधिकार दिले, याच बरोबर आपल्याला कर्तव्य सुद्धा दिली। असे असले तरी काही जणांनी आपल्या लोकशाहीची बालुशाही केली आणि मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून ते लोक दूर जायला लागले, मतदानाकडे पाठ फिरवायला लागले। आणि म्हणून शाहीर म्हणतो, अधिकाराबरोबर कर्तव्याची असू द्या जाण, संविधानानं दिला मतदानाचा अधिकार छान। भारत देशाला करण्या महान, तुम्ही करावं मतदान। पंधरा ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या तिरंग्याला वंदन करून आपली राष्ट्रभक्ती आपण प्रदर्शित करत असतो। क्रिकेटची मॅच पाहताना सुद्धा आपली राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते। याच पद्धतीने नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जातो आणि मदतीसाठी पुढे सरसावतो। तद्वतच मतदानाच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या मनामध्ये अशीच कर्तव्य भावना जागृत करण्याची नितांत गरज आहे। कारण आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाण असणे गरजेचं आहे। ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाली त्यांच्यासाठी हा संदेश आहे। 18 वर्ष होता पुरी, मतदान करणे आहे जरुरी, तरच लोकशाही नांदेल खरी, हे सांगा तुम्ही खरोखरी। मतदानाचे शस्त्र आहे भारी, लोकशाही बळकट करी। ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झालंय अशा सर्व तरुणांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। मित्रांनो, लोकशाहीच्या या रंगामध्ये, या उत्सवामध्ये रंगून जाण्यासाठी आता सर्व तरुणाई सज्ज झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही तर मतदान करणारच आहात, परंतु आपल्या मित्रांना आणि इतर नागरिकांना या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे। मी एकट्याने मतदान केले नाही तर काय होईल असा विचार करू नका, कारण
कारण एक मताने सुद्धा एखादा उमेदवार विजयी होऊ शकतो किंवा एका मताने एखाद्या पक्षाला संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये बहुमत मिळू शकतं. आणि म्हणूनच आपल्या मतदानाचा टक्का आता आपल्याला वाढवायचा आहे. आणि म्हणून शाहीर काय म्हणतोय, मतदान करण्याचा विचार करा पक्का, मतदानाचा वाढवा हो टक्का, नाहीतर लोकशाहीला होईल धोका, पुन्हा 5 वर्ष मिळणार नाही मोका. पहिली लोकसभा 1952 साली झाली आणि ज्यामध्ये मतदान झालं केवळ 40%. आणि 17वी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झाली, त्यात 67% मतदान झालं. खरं तरी आतापर्यंत सर्वात अधिक मतदान आहे. असं असलं तरी ते कमी आहे हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याच्या मागची कारणं आपण ज्यावेळेस शोधायला लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की सुशिक्षित आणि सधन व्यक्ती मतदान करण्यासाठी उत्सुक नसतात. शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी मतदान करण्यासाठी आपल्या गावामध्ये परत येत नाहीत. कामानिमित्त ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये जातात. एवढंच नाही तर शिक्षणासाठी ज्यांची मुलं बाहेर गावी आहेत त्यांचे पालक सुद्धा त्याच गावामध्ये राहतात. ती पालक मंडळी सुद्धा मतदानासाठी आपल्या गावाकडे जात नाहीत. असं असलं तरी राष्ट्रहितासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. त्यामुळं येणारी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं मतदान 100% कसं होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु मित्रांनो, मतदान करत असताना प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. कारण नका पडू प्रलोभनाला बळी. फुकटची दारू नका उतरवू गळी. नको पूर्णाची पोळी आणि मटणाची नळी. भ्रष्टाचाराचा कलंक लावून घेऊ नका आपल्या भाळी. मंडळी, अनेक उमेदवार निवडणुकीच्या काळामध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सकाळी कुणाकडून तरी खिचडी, दुपारी कुणाकडून तर पुलाव, तर रात्री कुणाकडून तर बिर्याणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबरोबरच एखादी चपटी किंवा खंबा सुद्धा आपल्याला मिळेल. पण अशा आमिषाला तुम्ही बळी पडू नका. कारण यातून एखादा अयोग्य उमेदवार संसदेत किंवा विधिमंडळात जाऊ शकतो जो कधीच कार्यशील असू शकणार नाही. आणि त्यामुळं आपलं मतदान योग्य उमेदवारांना द्या आणि आपलं राष्ट्र बलशाली करण्यासाठी योगदान द्या. आणि मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच असा संकल्प आपण सर्वजण मिळून करूयात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे मंडळी. ती कोणती? तर ऐका मग. नका समजू सुट्टीचा दिवस, असं ऊन वारा पाऊस, आहे तो निर्णायक दिवस. नाही तर वाल 5 वर्षासाठी नापास नापास. मित्रांनो, मतदानाच्या दिवशी आपल्याला सुट्टी असते. परंतु हा सुट्टीचा दिवस असं समजून आळसामध्ये पडून राहू नका. किंवा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्राबरोबर किंवा कुटुंबियांबरोबर सहल काढू नका. असा विचार करणं म्हणजे सुद्धा नाकर्तेपणाचा कळस आहे. कितीही ऊन वारा पाऊस असू द्या, नेशन फर्स्ट हा विचार मणी बाळगा. आणि आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं असं म्हणून आधी मतदान करा आणि त्यानंतर तुम्ही इतर कामे करा. काही जण म्हणतात, अहो मतदान केल्यानं मला काय मिळणार? मला कुठल्या आमदाराची ओळख नाही किंवा कुठल्या खासदाराकडे माझं काम पडत नाही. पण असा विचार करू नका. अहो सोन्याचे भाव असतील किंवा घराचे भाव हे सर्व ठरवतात ते सरकार. रस्ता, पाणी, वीज, शिक्षण अशा सुखसुविधा पुरवण्याचं काम सुद्धा सरकार म्हणजेच लोकप्रतिनिधी करत असतात. त्यामुळं आपल्याला मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे. जे मतदान करू शकत नाहीत असे 10वी किंवा 12वी परीक्षा दिलेले विद्यार्थी मतदार दूत म्हणून काम करू शकतील. दिव्यांग आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना मतदान करण्यासाठी असे विद्यार्थी मदत करू शकतील. याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी
यात हिरिरीनं भाग घेऊ शकतील. चला तर मग आपली लोकशाही बळकट करण्यासाठी, राष्ट्रहितासाठी, राष्ट्र विकासासाठी मतदार जनजागृती करूया. मित्रांनो, अनेक वेळा आपण फेसबुक, व्हॉट्सअप, त्याचबरोबर इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर दिवसभर करत असतो. परंतु या निवडणुकांच्या काळामध्ये आपण प्रत्येकाने आपलं स्टेटस असेल किंवा आपली पोस्ट असेल ती मतदार जनजागृतीची असेल. आणि मित्रांनो, हा जनजागृतीचा पोवाडा सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोचूया आणि आपल्या राष्ट्रभक्तीचं दर्शन घडूया. शेवटी शाहिराची हाक ऐका, मतदानाचं शस्त्र लय भारी. मतदानाचे शस्त्र लय भारी, निवडणुकीत अचूक जो मारी, अयोग्य उमेदवार पाठवितो घरी, योग्य उमेदवार संसदेवरी. तुम्ही मतदान करा लवकर.